हाव नाही जालना शहराचे सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियाचं मी स्वागत करतोय. फार दिवसानंतर बसण्याची संधी भेटली आहे. असा कारण सर्वात मोठं असं आहे की आज एक क्लिप व्हायरल होत आहे. इथले आमदार काही बीम पार्क बद्दल नगरपालिकाने विषय पत्रिकेवर घेतली नाही म्हणून माझा निषेध केला आणि माझ्यावर फार आरोप केला. ती क्लिप आल्यानंतर मी जेव्हा बघितलं मला वाटतं की ती क्लिप तुम्ही पण ऐकलं पाहिजे. मी अगोदर ते क्लिप देतो मग माझं उत्तर देतो. महानगरपालिकेच्या माध्यमातून काही अनेक गोष्टी करायच्या ₹130 कोटी भारत विपश्यना केंद्र या ठिकाणी स्वतः मान्य केलं. महानगरपालिकेचे जे नेते स्वतः म्हणतात ना, जे त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आहे माझी, त्या भेट पार्क विरोध करणार कोण ठेकेल? आपल्या अजेंडावर विषय आला नाही, का नाही आला? आयुक्त मॅडमने विषय घेतला होता, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, मंत्री महोदयांनी सांगितलं होतं विषय घ्या फुटपाथचा. काय करणार आहे जनता आपली? काय उभं काय करणार आहे? ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भेट पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही, त्याचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो. 130 कोटी रुपयाचा विपश्यना केंद्र आपण या ठिकाणी मंजूर केलं होतं. ते विपश्यना केंद्र सुद्धा त्या माझी आमदार त्याला विरोध करतो. हे विपश्यना केंद्र झालं नाही पाहिजे. मग आंबेडकर जनतेला आणि आपल्या सर्व जनतेला मात्र निश्चितपणे आव्हान आहे की जो आपल्या जीवावर इतकी वर्ष आमदार आहे, आपल्या जीवावर इतके वर्ष आमदार म्हणून काम केलं, त्या भीम पार्कला विरोध करायला त्या भीम पार्कला विरोध विषय नाही येऊन द्यायला कोण जबाबदार आहे? की महापालिका आयुक्ताला विचारले हा विषय का नाही आला? तुम्ही साहेब मला माहित ते महापौरला विचारला, महापौर गायकवाडला विचार भाऊ समजून घ्यायला जाऊन द्या ना, पुढच्या वेळेस घेते ना भाऊ, तू यावेळेस का नाही? अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तेव्हा माझी आपल्याला विनंती की आम्ही विकासाचं राजकारण करतो आणि शेवटी हे फक्त अजून फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करायचा म्हणून थोडंच फक्त बाकी. मी आता त्या बँकेच्या माध्यमातून 93 कोटी रुपये मर्चंट बँकेचे लोकांना मिळून दिले. इथं असेल काही लोकांचे पैसे 93 कोटी रुपये हे या ठिकाणी मर्चंट बँकेला मिळून दिले. हे महाशय म्हणते की याचा काय संबंध? अरे विधानसभेत प्रश्न निघू शकतो, विधानसभेत मी आवाज उठवला, मी त्याच्यावरती चर्चा केली, मंत्री महोदयाला फोन करायला लावले, मी मंजूर करायला लावले. मग का नाही अजून ज्ञानदाचं मंजूर झालं? का नाही अजून बाकी बँकेचं मंजूर झालं? आपलंच काम मंजूर झालं. त्यामुळे कशातही राजकारण करायचं लहान वाटत त्या लोकांना कशातही राजकारण करतात. तर माझी विनंती आपल्याला की विकास प्रिय नागरिक आहे, विकासाच्या बाबतीत काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं या भागातलं काम पवार पुढे चांगलं काम झालं पाहिजे. कामामध्ये पुढेही हायलाईट करू नका. चुकीचं काम होत असेल तर या रणरागिरी आहेत. त्याला गणपती साहेब म्हणले होते काम चुकीचं केलं त्याला बळजबरी घरी जाऊन काम चांगलं करून घ्या आणि चांगलं काम झालं पाहिजे. तुम्ही नजर ठेवा, येता जाता नजर ठेवा. वारंवार रस्ता होणार नाही, हा रस्ता आजचा चांगला होणार आहे. त्यामुळं तुम्ही होणार गोष्टी मला बोलायला किती बोलू शकतो मी, तुमची काळजी या मनामध्ये. त्यामुळं या लोकांना कोणालाही बोलता आलं नाही. त्यामुळं आपल्या या रस्त्याचं भूमिपूजन झालं. आपल्या माझा इनडायरेक्ट माझा नाव घेऊन सांगितलं की यांचा विरोध आहे. हा पत्र कलेक्टर ऑफिस मधून आलेला आहे, कलेक्टर ऑफिस कडून आलेला आहे नगरपालिका. पहिला मुद्दा असा आहे, जालना महानगरपालिका हद्दीत विपश्यन केंद्र आणि भीम पार्क उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्राथमिक जालना महानगर नाव करण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी. तसंच प्रकल्प ठिकाणी तलाव असल्याने शासन संबंधित विभागाकडून तांत्रिक मूल्यांकन करून घेण्यात यावे. बरोबर. आता मला हे सांगा, सध्या ऍट प्रेझेंट ही लँड कोणाची आहे? महाराष्ट्र शासनाची. बरोबर.
आता हे हँडओव्हर करायला वेळ लागतो की नाही लागतो? त्याचे दोन प्रकार आहे, मी सांगतो सर्व. एक तर कलेक्टरने डायरेक्ट एनओसी दिले पाहिजे आम्हाला, तर पुढच्या काम आम्ही करू शकतो, किंवा लेटर करस्पॉन्डिंग करून जेव्हा आमच्या हँडओव्हर येईल तेव्हा आम्ही कारवाई याच्यावर करू शकतो. या दुसरा मुद्दा त्यांनी काय आले, तलावात मीन्स तलावात असल्यामुळे त्याला तांत्रिक मूल्यांकन करून घ्या, म्हणजे फिजिबिलिटी, इंग्लिशमध्ये फिजिबिलिटी बोलतात खंडेकर त्याला, ते मस्ट बी आहे. अच्छा, आपल्याकडे फिजिबल हँड कोणताही नाही नगरपालिकात. आता तुम्हाला माहित आहे साऊथ आहे, तो काय त्याच्या लेवलचं काम आहे का? याला एखादा मोठा एजन्सी धरूनच करावा लागेल, बरोबर आहे की नाही? जोपर्यंत आम्हाला हँड ओव्हर होत नाही किंवा जोपर्यंत एनओसी भेटत नाही, जोपर्यंत आम्ही फिजिबिलिटी बघत नाही, तोपर्यंत नगरपालिका कशी कारवाई करणार? भीम पार्क करायचे, भीम पार्क झाला पाहिजे, पण भीम पार्कला ते विसर्जन कुंड करायचे नाही मला. 2 कोटीचा विसर्जन कुंड केलं या बांधणाऱ्याने आणि 19 कोटीचा बिल त्या खंडेकरने काढला. असा करायचे का? याला 37 ची कारवाई म्हणतात. 37 मायनर मॉडिफिकेशन जे आम्हाला ते मागतात. या माशाला ते पण माहित नव्हतं मायनर मॉडिफिकेशन काय म्हणतात. जेव्हा तो तिकडे मीटिंग घेतला, मग त्या संजय मंत्री जेव्हा संजय काय नाव त्यांचं शिरसाट, त्यांनी कलेक्टरला विचारलं, मग कलेक्टरने बोलले की असंच आहे. तेव्हा या माशाला कळलं की लँड सरकारी आहे, आपल्याला असा कर. त्याला मायनर मॉडिफिकेशन माहीतच नाही, त्याला असा बी काही माहित नाही ना तसा बी काही माहित नाही. एक लक्षात ठेवा. आणि सर्वात मोठी अडचण याला काय काही कशाची माहिती का? पर्यावरण विभागाचा जोपर्यंत एनओसी भेटत नाही तुम्ही करू शकत नाही. एक तलावमध्ये मला सांगा दादा, जोपर्यंत हस्तांतर होत नाही किंवा एनओसी मला भेटत नाही, आम्ही 37 ची कारवाई कसं करा? तुम्ही आम्हाला मालकी करा ना, 2 दिवस करून देतो ना, स्पेशल बैठक लावू त्याला, स्पेशल बैठक लाव. जोपर्यंत कागजपत्रे तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करणे माझ्या वाटते की नाही. भीम पार्कला विरोध नाही, 130 कोटी मंजूर झाले, कोणत्या विषयावर मंजूर झाले? बैठक घेतली की मंजूर होतो का? जोपर्यंत नगर परिषदचा मायनर मॉडिफिकेशन, जोपर्यंत पर्यावरणचा तुम्हाला एनओसी, जोपर्यंत तुम्हाला टेक्निकल फिजिबिलिटी भेटत नाही तोपर्यंत कोणताही प्रस्ताव पास होत नाही. अरे कोण या आसमानी सुलतानी काय म्हणतो मंजूर केला? अरे मंजूर कधी होणार? जेव्हा हे पूर्ण डॉक्युमेंट त्यांच्याकडे जाईल तेव्हा ना. असं बोललं पाहिजे की मी प्रयत्न करतो, मी मंजूर केले, आणि प्रयत्नामध्ये फरक असतात. त्याला काही कळत नाही, असंही कळत नाही तसंही कळत नाही. तो पहिल्यांदा मंत्री झाला, अंडरग्राउंड ड्रेनेज आला, मी मंजूर केलं, 2-4 पाईपचे तुकडे झाले आणि पूर्ण जालना शहरात सत्कार घेतला त्यांनी, स्वतः बोलले. मी जेव्हा जुन्या घरात राहायचो, माझ्या घरी जेव्हा मनोज जयस्वाल शहर प्रमुख होता, त्याने फटाके फोडून सत्कार केला. शाल बॉम्बे लँड्रीकडे तो आमचा प्रकाश देवावाले, त्याने शाल हार सत्कार केला. मग ते पाणी बेसवर तो बनकर म्हणून नगरसेवक, त्याने सगळं गावात सत्कार घेतला. आला की अंडरग्राउंड. मी तेव्हाही म्हटलं होतं, जोपर्यंत 140 लिटर पर MLD ज्यापर्यंत माणसाला भेटत नाही तोपर्यंत अंडरग्राउंड होऊ शकत नाही. हे म्हटलं याला काय करता? मी तांत्रिक माणसाचा सल्ला घेतला. अरे कोणता तांत्रिक? आता त्याला 20 वर्ष झाले ना, जास्त झाले ना. कुठे आहे अंडरग्राउंड? काही पुढे मारायचे बा. आता मला एक म्हणतात, आता ते म्हणतो बँकाचे मी उचललं. बँक त्याने काय उचललं बँकाचं तुम्ही सांगा. चला, अधिवेशन मध्ये काय होतं त्याचं बोलणं? यांदावारवर बोलला, क्रिप्टो करन्सीवर बोलला, जालना मर्चंटवर बोलला का? मला तुम्ही ऐकलं का बोलला? का बोलले नाही? कृषी उत्पन्न बाजार समिती ज्याच्या उपसभापती त्यामध्ये आहे, त्याचं नाव मी बोललो ना तर फार नाव येतं, पण माझे रिलेशन मी लोकांची खराब करू शकत नाही. आणि कोणताही बँकिंग मध्ये असं आहे की कोणताही खातेदाराचा इन्शुरन्स करावाच लागतं तुम्हाला, 5 लाखाचा. आता उर्वरित रक्कम आणून द्या म्हणा त्याला. काय पण पोळ्या मारायचे. मी आता तुम्हाला सांगतो की आम्ही एकतर नगर परिषदच्या मालकी किंवा एनओसी भेटले, त्याच्यानंतर फिजिबिलिटी बघणार,
त्याच्यानंतर मायनर मॉडिफिकेशन करणार आणि मुख्यमंत्रीकडे काल मला परवा सन्मान्य रावसाहेब दानवेसमोर आमचा बोलणं झाला. दादा असं असं गोष्ट आहे, याला आपण सर्व टेक्निकल आपण पूर्ण तयार करू. मुख्यमंत्रीच्या चेंबर करा, पोल्युशन बोर्ड ऐकत नाही, तुम्हाला सर्व ऐकतात पण ऐकत नाही कोणाला, स्पष्ट आहे तुम्हाला सांगतो. मग त्याला मुख्यमंत्रीच्या लेवलवर बैठक करावं लागेल. जेवढे जालन्याचे दलित संघटनाचे पदाधिकारी सर्वांना घेऊन जाणार. मुख्यमंत्री रावसाहेब दानवे, बबन लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, भास्कर आबा दानवे आणि मी मेयर आणि डेप्युटी मेयर आम्ही सर्व जाऊन बसणार आणि मग जी आमची अडचणी दाखवणार. त्याच्यानंतर भीम पार्क सुरू करणार. जोपर्यंत आम्हाला एनओसी भेटत नाही कलेक्टर ऑफिस कडून, फिजिबिलिटीचा आम्हाला जोपर्यंत सर्टिफिकेट येत नाही आणि पर्यावरणचा जोपर्यंत येत तोपर्यंत हा काम होऊ शकत नाही. त्यासाठी मी प्रयत्न करतो. त्याला माहित आहे का पर्यावरणचं लागतो, त्याला माहित आहे का लँड कोणाची आहे, सटाके मारायचं फक्त. 37ची कारवाई माहिती आहे का? त्या दिवशी संजय शिरसाटे मला तेव्हा कळलं त्याला 37ची कारवाई लागते. ते फटाकेच आणून घेतलं होतं त्याने त्याच्या घरी, मंजूर मंजूर मंजूर, मी केला. बात अशा पत्रकार परिषद घेण्याचं जे मुख्य कारण हे आहे की आज सकाळी विद्यमान आमदाराने भीम पार्कचा उल्लेख केला आणि त्याचा 130 कोटी मी मंजूर करून आणलं. पण नगरपालिकाने 14 तारीख मीटिंग मध्ये मायनर मॉडिफिकेशन ज्याला 37ची कारवाई म्हणतात ते घेतला नाही आणि जे झालं नाही तर त्याचा खापर माझ्या डोक्यावर फोडला त्यांनी. आणि काही आमचे दलित समाजाच्या काही लोकांना चुकून माझ्या विरोधात फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम मध्ये एका प्रकारे एंटी कैलास गुरंटल ते चालू लागले. पण या विद्यमान आमदाराला असंही काय कळत नाही तसंही काही कळत नाही. हे जालना जिल्हाधिकारीकडून एक पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे. त्यात पहिला विषय असा आहे, जालना महानगरपालिका हद्दीमध्ये विपशन केंद्र भीम पार्क उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्रथमतः जालना महानगरपालिकेचे नावे करण्यात कारवाई तात्काळ करण्यात यावी. तसेच प्रकल्प ठिकाणी तलाव असल्याने शासनाने संबंधित विभागाकडून तांत्रिक मूल्यमापन करून घेण्यात यावे. आज मित्रांनो, हा प्रश्न सर्वात येतो की हा जिथं भीम पार्क आपण मंजूर होणार आहे ती जागा सध्या शासनाची. शासनाने ते तर आम्हाला हँडओव्हर करून द्यावं लागेल. जोपर्यंत हँडओव्हर करत नाही तोपर्यंत आम्ही कोणती प्रकारची कारवाई करू शकत नाही. पण त्याचा आणखीन एक शॉर्टकट रस्ता आहे. जर कलेक्टरने आम्हाला एनओसी दिली तर आम्ही ते कारवाई करण्यासाठी आमची तयार असेल. दुसरा, त्या पहिल्यामध्ये असं तांत्रिक मूल्यमापन करून घेणे म्हणजे फिजिबिलिटी ते होऊ शकतं की नाही होऊ शकतं. आता तशी सक्षम यंत्रणा महानगरपालिकाकडे नाही. पण या यंत्रणासाठी आम्हाला एखादा मोठी संस्थाला किंवा मोठे जे काम करतात त्याला बोलून त्याला एक काम दिलं पाहिजे आणि फिजिबल आहे की नाही ते आम्हाला देणार आहे. तेव्हा त्याच्यानंतर मायनर मॉडिफिकेशन 37ची कारवाई आम्हाला करावं लागेल. हे प्रोसिजर असेल. या माणसाला काही कळत नाही, त्याला अभ्यासच नाही, पण उगाच माझ्या नावाने हा हे करतो. एक तर प्रथम यांनी जे बैठक घेतली त्यात त्याने कलेक्टरला बोलवायला पाहिजे की लँड त्यांची आहे, त्याला माहितच नाही लँड कोणाची. सर्वात पहिले ये, त्याला असंही काही कळत नाही तसंही काही कळत नाही. तिथं मग त्यांना माहित पडलं, संजय शिरसाटने सांगितलं रे लँड महाराष्ट्र शासनची आहे, नगरपालिकेला मायनर मॉडिफिकेशन 37 करावं लागेल. तेव्हा त्याला काहीतरी म्हणजे त्याला असं काही कळत नाही मायनर मॉडिफिकेशन काय म्हणतात. दुसरा, या भीम पार्कला MRTP ऍक्ट नुसार 37ची कारवाई आम्ही करू, पण जोपर्यंत हँडओव्हर होत नाही किंवा आम्हाला एनओसी भेटत नाही. तिसरा, हे जे प्रोजेक्ट तयार झालेला आहे त्याने तिकडे दाखवलं कुठं मंत्रालयात, पण जेव्हा भीम पार्कची आमची पूर्ण तयारी असेल तेव्हा ते आम्ही पण बघणार आहे. चौथा, याला पर्यावरणचा एनओसी लागतोय. हे बघा, आपला जे भीम कुंड याने विसर्जन कुंड केला खांडीकरने आणि याने 2 कोटीचा नसेल तर 19 कोटीचा
गेला आणि याने उद्घाटन केलं, स्वतः शासकीय उद्घाटन स्वतः केलं. त्यालाही पर्यावरणाचा मंजुरी नाही आहे. आणि पर्यावरणाचा मंजूर नसल्यामुळे कोणतंही काम होऊ शकत नाही. पर्यावरणाची मंजुरी तुम्हाला तेव्हाही भेटतं जेव्हा मुख्यमंत्रीच्या लेवलवर याचा विषय त्यांच्या समोर ठेवा लागतं. सन्माननीय रावसाहेबजी दानवे त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. या बैठक जेव्हा पर्यावरणाच्या गोष्टी येईल, सन्माननीय रावसाहेबजी दानवे, सन्माननीय बबनदादा लोणीकर, सन्माननीय संतोष दानवे, सन्माननीय नारायण कुचे, सन्माननीय भास्कर आबा आणि आम्ही आणि महापौर उपमहापौर याची बैठक घेणार. आणि दलित समाजाची जेवढी संघटना आहे प्रत्येक संघटनाचे एक प्रमुखाला मी मुख्यमंत्रीकडे बैठक लावून याचा मार्ग लावणार आहे. आणि हा काय म्हणतो 130 मी मंजूर करून आले. अरे प्रस्तावच गेल्यानंतर मंजूर कसं होतं? मला मी सांगा, भीम पार्क कसा हे विसर्जन कुंडसारखा करायचंय का आपल्याला? आता ते जिल्हा परिषद मध्ये काय काय झालं, बोगस बिल काढले या लोकांनी, ते असं करायचंय का? याला हायगाय एवढे कशाची? हायगाय कशासाठी? तो की हा भीम पार्क असं आम्ही करून देणार. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेता आणि आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्र येऊन बघेल की या भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेने असं भीम पार्क तयार केले. पण त्याचे काही नियम असतात, काही रूल्स असतात, जोपर्यंत ते फॉलो होत नाही त्याचा पुढे विषय जात नाही. पण हा मासे काही पुड्या मारायचे, काही सटाक्या मारायचे आणि काही लोकांना उचकायचे हे धंदे करतो. त्याला सांगा नीट अभ्यास कर बाळा आणि नंतर तो आमच्यावर आरोप